नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येक घरोघरी श्रीखंड बनवले जाते आणि ते घरगुती प्रकारचे श्रीखंड कसे बनवायचे, त्यामध्ये काय काय टाकायचे आणि आज मी तुम्हाला 2 फ्लेवरचे श्रीखंड बनवून दाखवणार आहे। तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। चला तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला काय लागते, आपल्याला इथे पहिलं दही घालून घ्यायचं आहे। तर मी इथे हे दही घातलं होतं, तर सकाळी मी दही घातलं आणि संध्याकाळी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। तर हे म्हशीच्या दुधाचं दही बनवायचं आहे आपल्याला, गाईच्या दुधाचं बनवायचं नाही, कारण गाईचं दूध हे पातळ असतं आणि फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे अजून त्याला घट्टपणा येतो। साय न काढताच आपल्याला हे दही घालून घ्यायचं आहे। तर आता हे दही आहे ना, आपल्याला एका पातळ कपड्यावर ओतून घ्यायचं आहे, पण त्याकरता खाली एक बाउल ठेवा आणि वरतून एक चाळणी ठेवा आणि त्यावर आपल्याला हा एक कपडा ठेवायचा आहे पांढरा। शक्यतो पांढराच कपडा ठेवा, कलर जाणारा जर कपडा ठेवला ना तर चक्का तुमचा कलरफुल होईल, म्हणून पांढराच कपडा वापरा। आणि जर तुमचा कलरचा कपडा असेल आणि तो कलर जात नसेल तर तो घेतला तरी चालेल, पण शक्यतो पांढरा असेल तर पांढऱ्याच कपड्याचा वापर करा। आता हा कपडा आहे ना आपल्याला अशी बांधून घ्यायचा आहे। तर अशी याला गाठ बांधायची आणि कुठेतरी तुम्ही हा लटकून ठेवू शकता, तर त्याने पण पाणी निथळून जातं। किंवा तुम्ही अशी गाठ बांधून, जसं आपण पनीर बनवतो ना, तर पनीर कशी गाठ बांधून आपण एका जड वस्तू खाली ठेवतो ना, तशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे। अशा प्रकारे जर ठेवलं ना तर ते पटकन पाणी त्याच्यातलं कमी होतं आणि झटपट असा आपला चक्का पण तयार होतो। तर इथे मी एक प्लेट घेतली आहे, त्यावर अशी चाळणी ठेवायची, म्हणजे चाळणीमुळे तुमचं पाणी पण निथळून जातं खाली। आणि किती जड, जेवढी जड वस्तू होईल तेवढी ठेवा। तर मी ते एक मार्बलचा माझ्याकडे पोळपाट आहे ना, तोच ठेवला आहे, त्यामुळे एक सारखं पाणी गळून जातं। तर 1.5 ते 2 तासातच आपला हा चक्का तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता बिलकुल पाणी पण राहिलेलं आहे आणि भरपूर घट्ट असा झालेला आहे। तर हा 2 लिटर दुधाचा अर्धा किलो चक्का पडलेला आहे। तर मोजून घ्यायचा किंवा वाटीने मोजून घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला पुढचं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा किलो माझा चक्का भरला होता, मी वजनाने माप केलं तर त्यासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। साखरीचं प्रमाण एकसारखं घ्यायचं, साखर आणि चक्का आहे ना एकसारखाच घ्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला अति जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर 1 वाटीभर वाढवू शकता, पण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर इथे मी ही पिठी साखर आहे ना, पतंजलीची आहे, तर ती दळायची सुद्धा गरज पडत नाही। तुमची जाड साखर असेल तर ती तुम्ही दळून घ्या, अखंड साखर घालू नका, नाहीतर ती मेल्ट होणार नाही, विरघळणार नाही त्यामध्ये। आणि अशा प्रकारे हँड ब्लेंडर असतं ना, तर त्यानेच मिक्स करून घ्या किंवा एखाद्या चमच्याने सुद्धा हे तुम्ही मिक्स करू शकता। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही मिक्सरला वगैरे फिरवायचा प्रयत्न करू नका, जर मिक्सरला फिरवलं ना तर साखरीचा आणि तुमचा जो चक्का असतो ना त्याचं पुन्हा असं पातळ दह्यासारखं होईल, पाणी होईल, म्हणून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं एक जीव करून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे, एकदम प्युअर असं श्रीखंड तयार झालेलं आहे। तर आता याचे आपल्याला 2 फ्लेवर बनवायचे आहे ना, म्हणून दोन्ही पण वेगवेगळे करायचे। तर हाफ हाफ करणार आहे आपण। तर अर्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असेल ना तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर एकदम घट्ट होतं। मार्केटमधलं जे तुम्ही श्रीखंड आणतात ना, बऱ्याच वेळा त्यामध्ये कुठले तरी पिठं पण वापरले जातात घट्टपणा येण्यासाठी, म्हणून शक्यतो असं घरीच बनवा, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि टेस्ट पण खूप छान येते अशा श्रीखंडला। तर आता पहिलं आपण एक श्रीखंड बनवून घेऊ पहिल्या फ्लेवरचं। तर त्यासाठी आपल्याला इथे बदाम लागणार आहे। तर मी इथे एकदम बारीक असे बदाम कट करून घेतलेले आहे। तर तुमच्याकडे मशीन असेल ना बदाम कट करायचं, त्याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता। तर 2 चमचे मी बदामचे तुकडे टाकलेले आहे आणि 2 चमचे मी इथे तशाच प्रकारे पिस्ता सुद्धा कट करून घेतला आहे, तो टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ना ते ड्रायफ्रूट टाका, पण शक्यतो काजू आणि पिस्ताच टाकतात। तर इथे मी 5-6 केसरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, 2 चमचे दुधामध्ये, आणि त्या 1 ते 1.5 तास भिजत घालायच्या आहे आणि ते त्या यामध्ये टाकून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे केसर नसेल ना तर किंचित तुम्ही याच्यात चिमूटभर हळद सुद्धा टाकू शकता, त्यामुळे एकदम केसर सारखाच कलर येईल। एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला ही टिप्स सांगत आहे। जर
शक्यतो केसरच टाका, पण नसेलच तर थोडं चिमूटभर हळद किंवा कलरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि तुमच्याकडे केसर इसेन्स असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा वेगळ्या फ्लेवरचं तुम्हाला हवं असेल ना तर कुठल्याही प्रकारचं इसेन्स तुमच्याकडे घरात असेल किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता इथे मी 4-5 वेलच्या आहे ना त्यातली बी काढून घेतली आणि त्या अशा कुटून घेतल्या आहे. तर कुटलेल्या ज्या वेलच्या असतात ना त्या खूप छान लागतात श्रीखंडमध्ये खायला. तर पावडर इतकी चांगली लागत नाही म्हणून मी कुटून टाकलेली आहे. तर पावडर माझ्याकडे नेहमीच घरात शिल्लक असते, पण मी ह्या वेळी मुद्दामच अशा कुटून टाकलेल्या आहे. अशा प्रकारे जर टाकल्या तर खाताना दाताखाली आल्या तर खूपच छान टेस्ट लागते वेलचीची. तर आता आपलं केसरचं श्रीखंड तयार झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारचं श्रीखंड बघणार आहोत. तर इथे मी गुलकंद श्रीखंड तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्ही पानाचं सुद्धा श्रीखंड बनवू शकता. तर हे गुलकंद मी घरीच बनवलं होतं. माझ्याकडे रिटायरमेंटचे बुके आले होते ना, तर त्याच प्रकारचं हे मी गुलकंद घरात बनवून ठेवलेला आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन, किंवा व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. खूप छान असं गुलकंद बनवलेलं आहे. तर ते 2 चमचे मी घेतलेले आहे. पिस्त्याचे 2 चमचे तुकडे करून ठेवले ते घेतलेले आहे. बदामचे काप पण 2 चमचे घेतलेले आहे. तर असे तुम्ही आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता ड्रायफ्रूट. आता हे पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे, सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि गुलकंद आहे ना त्यामुळे आपल्या श्रीखंडला कलर पण खूप छान आलेला आहे. एक वेगळाच छान कलर मस्त दिसत आहे. आणि तुमच्याकडे जर गुलकंद नसेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या आहे ना त्या मिक्सरला थोड्याशा बारीक करून टाकायच्या आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकूनच आपल्याला बारीक करायची आहे आणि त्या पाकळ्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. अशा प्रकारे गुलाबचा श्रीखंड तुम्ही तयार करू शकता. आणि त्यानंतर मी 1 चमचा तशाच प्रकारची वेलची कुटून टाकलेली आहे. आणि इथे मी व्हॅनिला इसेन्स 4-5 थेंब टाकलेले आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकले तरी चालेल, किंवा दुसरा कुठलाही फ्लेवर तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या घरात असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तर बघा अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे आपण हे श्रीखंड आता बनवून ठेवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे एक गुलकंद श्रीखंड आणि एक केसर श्रीखंड अशा दोन्ही प्रकारचे तुम्ही ह्या पाडव्याला नक्की करून बघा. आणि हे खायला तर खूपच भन्नाट लागते. चपाती पुरी कशाबरोबरही तुम्ही हे श्रीखंड खाऊ शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.